सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रशासनाकडून सध्या शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे। काही आवश्यक ठिकाणी अतिक्रमणाविरुद्ध कारवाई होणं आवश्यक आहे, याबाबत आक्षेप नाही। परंतु प्रत्यक्षात महापालिका प्रशासन गरीब व सर्वसामान्य नागरिकांवरच कारवाई करत असून धनदांडग्या व राजकीय लोकांच्या बेकायदेशीर बांधकामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप मनसेचे सांगली जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी केला। आज मनसेच्या वतीने सांगली महानगरपालिकेसमोर जवाब दो आंदोलन करण्यात आलं। त्यावेळी ते बोलत होते। गरिबांचे छोटे व्यवसाय, हातगाडे, दुकानं यांच्यावर तात्काळ बुलडोझर चालवता जातो। मात्र शहरातील धनदांडग्या व प्रभावशाली लोकांनी उभारलेल्या मोठ्या बेकायदेशीर इमारती, मॉल, हॉटेल्स, दवाखाने व आमदार सुधीर गाडगे यांच्या P&G ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानासमोरील पार्किंग महापालिका आयुक्तांना दिसत नाही का, असा सवालही त्यांनी यावेळी मीडियाशी बोलताना केला। R-City मॉल, P&G ज्वेलर्स, कृष्णा हॉटेल, काळी खण, आयुक्तांचा बंगला, माळीज गोविंद आयकॉन तसेच शहरातील काही मोठी हॉस्पिटल्स व व्यावसायिक संकुलांना नगररचना विभागाकडून बेकायदेशीरपणे बांधकाम परवाने देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला। या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी तानाजी सावंत यांनी केली आहे। या प्रश्नांवर महापालिका प्रशासन मौन बाळगतात। गरिबांना एक न्याय आणि श्रीमंतांना दुसरा न्याय असा दुजाभाव महापालिका आयुक्त जनतेशी करतात, जे अत्यंत अन्यायकारक आहे, असा आरोप तानाजी सावंत यांनी आंदोलनानंतर माध्यमांशी बोलताना केला। या आंदोलनात मनसे सैनिक तसेच काही स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महापालिकेने सांगली शहरातील गोरगरिबांची अतिक्रमण काढायचा सपाटा लावलेला आहे, परंतु श्रीमंताचे धनदांडग्यांचे अतिक्रमण अजिबात काढत नाहीत। अनेक आता सांगलीची स्मार्ट सिटी करावी म्हणून आमदार अगदी गाजावाजा करतात, परंतु स्वतः आमदारांचं पार्किंग P&G गाडगे शोरूमचं बाहेर पार्किंग आहे, त्याच्यावर मात्र आयुक्त मौन बाळगून का आहेत। R-City मॉल म्हणून सांगलीमध्ये एक अनाधिकृतरित्या मॉल उभा राहिलेला आहे। त्याची जर जमीन बघितली तर त्याचं क्षेत्र बघितलं, क्षेत्रापेक्षा जास्त बांधकाम परवाना दिलेला आहे। त्या 100% व्यावसायिक वापरास ते परवानगी दिलेली आहे, परंतु त्याला त्या पद्धतीचं त्या प्रमाणाचं पार्किंगची सुविधा नाही आहे। मग आयुक्त काही डोळे झाकून झोपलेत का? त्यांच्या बाजूच्या झोपड्यांचं, बाजूच्या खोक्यांचं अतिक्रमण निघतं आणि समोर असणाऱ्या त्या बिल्डिंगकडे दुर्लक्ष होतं। म्हणजे याचा अर्थ असा आहे की गरिबांना एक न्याय आणि श्रीमंतांना एक न्याय। म्हणूनच आज आम्ही जाब विचारायला या ठिकाणी आयुक्तांना आलेलो आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे, की आयुक्त साहेब, फक्त तुम्हाला गोरगरिबांचे संसार दिसतात का? श्रीमंतांचं दिसत नाही आहे का? अनाधिकृत पार्किंग, अनाधिकृत बांधकाम, मग ह्याच्यावर तुम्ही काय करणार? आज आमचा त्यांना आम्ही जबाब विचारणार आहे। त्यांना आम्ही एक 5-6 मुद्दे दिलेले आहेत। अनेक बिल्डिंगी आहेत ज्या अनाधिकृत आहेत, अनेक व्यापार आहेत ते अनाधिकृत आहेत, अनेक मोठ्या मोठ्या राजकीय नेत्यांचे व्यापाराचे अतिक्रमण आहेत, ते आम्ही लेखी निवेदनामध्ये त्यांना दिलेले आहेत। आणि ते जर का त्यांनी येत्या 10 दिवसात त्याच्यावर जर कारवाई केली नाही तर नंतर आयुक्तांना मनसे स्टाईल काय आहे ते ह्या सांगलीमध्ये बघायला मिळेल, एवढं या ठिकाणी मी सांगतो।